वर्ष होतं 2012. पुणे मुंबई एक्सप्रेसवेवर एक भीषण अपघात झाला. मराठी कला विश्वातील दोन मान्यवर आनंद अभ्यंकर आणि अक्षय पेंडसे आणि त्यांचा मुलगा छोटा मुलगा एकाच क्षणात तिघांचाही दुःखद अंत झाला. पण या घटनेनंतर एक माणूस मात्र शांत बसला नाही. अक्षय पेंडसे यांचा भाऊ तन्मय पेंडसे. तन्मयनं फक्त सामाजिक माध्यमावर पोस्ट करून तो थांबला नाही. त्यानं 18 महिन्यांपेक्षा जास्त काळ जगभरातील रोड सेफ्टीचा अभ्यास केला. पुणे मुंबई एक्सप्रेसवेवर हजारांदा स्वतः जाऊन निरीक्षणं केली आणि स्वतःच्या खिशातून तब्बल 15 लाख रुपये खर्च करत 200 पानांचा प्रचंड तपशीलवार संशोधन अहवाल तयार केला. कॅनडा, ऑस्ट्रेलिया, कोरिया यांच्या रोड सेफ्टी मॉडेलचा अभ्यास करून त्यांनी प्रशासनाचं दार सतत ठोठावलं, पुन्हा पुन्हा अविरतपणे न थांबता. आणि या लढ्याचा परिणाम काय झाला माहितीये? एक्सप्रेसवेवर बसवले गेलेले मेटलचे रोप्स म्हणजे ब्रायफन रोप्स आणि उलट्या लेनमध्ये जाणाऱ्या वाहनांचे प्रकार 90% कमी झाले. एका माणसाच्या लढ्याने आज हजारो जीव वाचले. कट टू आजचा पुण्याचा नवले ब्रिजवरचा अपघात. पुन्हा एक कंटेनर, पुन्हा ब्रेक फेल, पुन्हा जीवितहानी. वर्षानुवर्ष नागरिक तक्रारी करत आहेत. इथे अपघात थांबत का नाही? ट्रॅफिकचा गोंधळ कोण सोडवणार? स्लो, उतार, सिग्नल सगळं का बिघडलंय? पण उत्तर येत नाही. मग प्रश्न असा, आपण फक्त शोक करत बसणार की अभ्यंकर पेंडसे यांच्या कुटुंबांसारखं उभं राहणार? पुणेकरांनो, हीच वेळ आहे. नवले ब्रिजवरील व्यवस्थापन, ट्रॅफिक मॅनेजमेंट, सिग्नलिंग, ब्रेक, धोक्याची सततची समस्या, धोकादायक उतार या सगळ्या विरुद्ध आपण आवाज उठवायला हवा आणि उठवतच राहायला हवा. तन्मय पेंडसे यांनी दाखवून दिलं, एक माणूस बदल घडवू शकतो. आता तो माणूस आपण असायला हवं. पुण्यासाठी, आपल्या लोकांसाठी आणि त्या सर्वांसाठी जे अजून घरी परतायचे आहे. हा लढा आपला सगळ्यांचा आहे आणि ऍक्सिडेंट झाल्यानंतर एका आठवड्यात विसरण्यासारखा नाही. त्यामुळे आता न थांबता बदल होईपर्यंत लढत राहिलं पाहिजे.